जरा सिनेमॅटिक बनतो. सिनेमॅटिक म्हणतो ना तू. सुमनसवन्दित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी. कशात मित्रांनो, आज शूट होता आपला नवीन ब्लॉग आणि या ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल आहे. स्पेशल माणसाठी स्पेशल लोक भेटायला येतात. आपण चाललो त्या लोकांना घ्यायला. त्याला ट्रॅफिक त्याला डीच 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 करत सरळ ही आपली गाडी होती तिकडे एकदम लांब. हे लाल लाल लाईट चमकते ते आपली गाडी. इकडं रात्री 10:30 आली. तिकडे जातात आम्हाला सकाळून जाणार आहे. पोर पब्लिक येत आहेत. गेला 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 गेला. दोघं मारतोय. वन मॅन शो. आता तुम्हाला वाटत असेल याचं तोंड का दाखवत आहे. कुछ कुछ होता. तुम्ही रशियन मुली बघितल्या असेल. रशियन पोरं पाहिलेत का कधी भारतामध्ये जन्माला आलेले ते. द ट्रिप बिगिन्स. जसं पोटाच्या चाक्या फुल करणं गरजेचं असतं तसं गाडीत CNG किंवा पेट्रोल टाकणं गरजेचं असतं. पोरांचं हजर राहतात. ज्याला गाडी येत नाही त्याला गाडी देऊन द्यायची. बेफिकर मागं बसून राहायचं भाई. भरोसा. 11 वाजता निघालोय. 11 वाजता नाही रे बाबा, एकदम क्वालिटी. अजून 180 किलोमीटर बाकी. रात्री किती वाजलेत? 2 वाजलेत. दुसरी 2च टाकले. चंद्र कुठे गेला तो? चंद्र घोर अंधार. मैफिल माग बाबू. आता परिस्थिती अशी आली, गाडीत CNG एकच कांडी आहे, पेट्रोलची एकच कांडी. हळू राईट. पण डेस्टिनेशन आहे ना किती? 14 किलोमीटर लांब आहे अजून. आणि विषय असा आहे, जर खरंच देवीने बोलवलं असेल ना आम्हाला दर्शनाला, तर मग येत्या डेस्टिनेशनला आम्हाला CNG भेटेल किंवा पेट्रोल भेटेल. म्हणणं काही भेटलं म्हणजे आम्ही समजून जाऊ की हा आलेलं काहीतरी संदेश आलेला होता, म्हणून आम्ही निघालो भेटायसाठी. कारण की गेलं 2-3 पेट्रोल पासून बंद. माझा विचार केला, जर खरं देवीने बोलवलं असेल ना, येणारा पेट्रोल पंप चालू असेल आणि भेटेल पेट्रोल वगैरे. काय CNG अरे लागली भाई पेट्रोलला गाडी नाही का? हा मग पेट्रोलला ते काय दिलेलं तिकडे पेट्रोलला गाडी लागली. आणि रस्ता बघू शकता तुम्ही. रस्ता एकदम क्वालिटी आहे. हा, एक कांडी पेट्रोल आहे आणि डेस्टिनेशन किती लांब आहे आमच्यापासून? 12 किलोमीटर. किती किलोमीटर चालू आहे? 12 किलोमीटर अजून. म्हणजे परिस्थिती बिकट. पेट्रोल पंप भेटणार, पेट्रोल परवडणार नाही. पेट्रोल पंप भेटलं. आम्ही जे लोकेशन लावलं होतं त्याच्या 1.5 किलोमीटर आधी आम्हाला भेटलं. आणि इतक्या वेळचं भेटत नव्हतं. एका नंबर का म्हणजे वाटते की हा पुलावा आहे. असा आहे कार्यक्रम. आता आहे ना, एक याला ते त्याला सांगितलं म्हणजे असं जस्ट विषय आला. त्यांना म्हणतो भाई तुम्ही आले फिरायला, आणि मी जर फिरायचा विषय काढला ना तर डायरेक्ट गाडी आपल्याकडे. त्या 200-250 किलोमीटर लांबची ट्रिप काढतो. 200-250-150 म्हणजे 100च्या पाराचा. मग त्या हिशोबाने आले. त्या गाडी कोल्हापूर नाव आहे. म्हणजे काही नाही प्लॅनिंग काही नाही, फक्त कोल्हापूर जायचा विषय आला. हा म्हणाले गाडी जाय कोल्हापूर मी एंट्री. बाय आलो नाही का मंदिरात. जरा चर्चा चालली आता सध्या करायचं काय, कारण की रूम वगैरे बुक नाही ना झालंय. त्याचा बी विषय झालाय. तर काय करायचं भाई? हा का मंदिरात का वगैरे करून जाऊ. फक्त 50 रुपये. आणि रूम बक्षामध्ये एवढा खास नाही आहे, पण मग काय भेटतं 50 रुपये नाही का? बघ म्हणजे हाय एवढा मोठा बेड आहे. इकडनं 1 बेड. हा समोर आरसा. बस ना भाई, काय पाहिजे 50 रुपयामध्ये? आपण त्या तिकडं रायगडला थांबलो त्या 2.5 असाच काहीतरी होता. एवढा सार काहीतरी रूम होता. असं इकडं होतं. हा, आणि किती? 2,500. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. 8:30 गेले.
कपडे होते वन्स अगेन विचारावं लागेल. दर्शन झाले आपलं. जरूर एकदम चांगलं झालं. VIP नाही भेटले यावेळेस. नाही भेटलं. नेक्स्ट टाइम बघू. ते बोलले सिस्टीम नव्हती पण असेलच. दर्शन डन एकदम डन बघू बोलतो जर पाठवली तर परत नेक्स्ट ट्रिपला येणार नाही. येणार नाही धमकी म्हणे. देतो धमक्या आम्हाला. देतो आम्हाला. सकाळी उठायची बोंबणे पडली नाही तर आतापर्यंत दर्शन होऊन आपण कुठे रकाना लेक माहीत उद्या मारत सोडलो असतो आपण. दर्शन झाल्यानंतर चाललोय रणकाळा लेकला. ते माहीत नाही कुठं काय कसं आहे. बाकी हा सांगा. बाकी आम्ही आलो कसं तरी मॅप लावत तर तुम्ही बघा आम्ही चाललो इथून कसं फिरतोय. आता बोटिंग करू केली तर पैसे तर नाहीये पण तरी करायची. माजल्यावाणी करतो नाही का माणूस. आजेलपणा केला आज खूप. बाकी हा व्ह्यू बघा. बघता बघता गोवामध्ये एंटर झालोय. तेजा तू इधर जा. पन्या तू इधर जा. आद्या तू मेरे साथ आ. डब्लू दोंडो. भाऊंनी बोटिंगचा विषय केलाय जरा. ये भैया इकडे. बॅटरी चार्जिंग लावली. ठीक आहे तुझा श्वास बीस थोडी चेक करतो. नाही रे काय. अच्छा मग राहू दे ना. ते कशाला शांत बस. चला 3 बेल्ट आहे माझा एकच आहे. काय चुकले एवढं काय समजून घेते 100-200 रुपये चालते. 1000 रुपये गेले की मग फोटो काढायचा याचा. फोटो तिकडे मध्ये काढू ना. तुझा मोबाईल द्या आणि हा मग मध्ये काढू ना. कॉस्ट्युम डन. बाकी पुढं बघू. 4 सीटर कुठे आहे भाई. थांबा रे इकडे मी बोललो बघा. अरे भाई. इकडे रे आपलं. अरे दादा आलो. तू पण आहे काय. अरे एक नंबर नाही का. काही चालवायचा इशू नाही होणार ना भाई. एकदम निवांत. म्हणजे 2 जण चालू शकतात. आणि ते रेड डॉट का फक्त रेड डॉट कुठे त्याच्या तिकडे नाही जायचं. रेड डॉट कुठे होते. चला पहिलेच पहिलवान माणूस गेला. भाई तिकडे जा. कोण तिकडं का. अरे दोनही साईडला येतील ना डायरेक्ट. काही विषय नाही ना. त्यांनी पकडून ठेवले बाई ते. ए बाई ये रे भाऊ आता कशाची वाट पाहतो. बस भैया बस. भैया तू तिकडूनच बस भाऊ. इकडं आयफोन इकडं अल्ट्रा. भैया अरे भैया भाऊ ए चल भाई मार पॅन्डल चल. कसे चालणार. हा हँडल कुठे आहे. तुम्ही दोघं पुढे मारा माग. अरे इकडे आहे ना मधी. अच्छा हा उजव्या साईडला गेलंस तर बोट डाव्या साईडला गेली की उजव्या साईडला. इकडं मारली तर इकडं जाईल. इकडं मारली तर तिकडं जाईल. समजला का भाई ड्रायव्हर. मारा. तुम्ही मारा. हा? हो नाही
लय भारी वाटते नाही का एकदा हे बघा. आवाज नव्हता पाहिजे रे आता. व्हायलिन करा भाई. भाई विजय बंगला. आई येईल ते कुठे? कुठे गेले? टन पारे टन पारे. पहिले मजा आली नाही का एकदम रावस. आता आता कसं वाटतंय तुला? लय तो तोंड वाकडं होतं आता. थांब ना येऊ नको. गोड दूर दूर दूर. आता काय कना घरोघरी निघायचं. बाकी व्लॉग एंड करायला आलेंगे थोडे देर में. भाऊ गायब झाला. या भाऊकडं तुम्ही येऊ शकता आणि माझं नाव सांगितलं तर तुम्हाला 10 रुपये डिस्काउंट भेटेल. असं जर तुमचं 160चं बिल जर झालं माझं नाव सांगितलं तर तुम्हाला 150 रुपये घेईल तो भाऊ. 10 रुपये कमी. 10 रुपये कमी. कधी कोल्हापूरला आले तर नक्की व्हिजिट करा. या नादात आम्हाला फुकट भेटलं.